लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्त्याचे वितरण कालपासून सुरू झाले. काल दिनांक 13 जानेवारी पासूनच राज्यातील विविध लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. आपण काल सकाळी सकाळीच एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ टाकला होता, ज्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या आधी पैसे द्यायचे असल्यास 13 जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि आजच वितरण होणे आवश्यक आहे. आणि वितरण त्याप्रमाणेच सकाळी साधारणपणे 10:30च्या आसपास सुरू झालं आणि अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मेसेज यायला सुरुवात झाली की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बहिणींच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना एक प्रश्न पडला की 3000 रुपये येणार होते, मग 1500 रुपयेच का आले? याबाबत देखील आपण सांगितलं आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आता जे काही हप्ता आहे तो प्रलंबित जो हप्ता आहे तो देण्यास त्या ठिकाणी मान्यता दिली होती, परंतु जो पुढचा हप्ता आहे अर्थातच जानेवारी महिन्याचा हप्ता आचारसंहिता संपल्यानंतर द्या, निवडणुकीच्या आधी तुम्ही तो हप्ता देऊ शकत नाही, याबाबतचे स्पष्ट आदेश दिल्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले. परंतु घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. जानेवारी महिन्याचे देखील पैसे तुम्हाला जमा होणार आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. आता यातील काही महत्त्वाचे मुद्दे, त्यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी मेसेज करत आहेत, चौकशी करत आहेत की आमचे पैसे आलेले नाहीत, आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहोत परंतु आमचे पैसे आलेले नाहीत. आता यातील दोन महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या कोणत्या आहेत ते आधी समजून घ्या. सर्वात महत्त्वाची पहिली बाब मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल, काय म्हणतोय मी, नोव्हेंबर महिन्याचे जर तुम्हाला त्या ठिकाणी 1500 रुपये आलेले असतील तर तुम्ही घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. वितरण अजूनही सुरू आहे. म्हणजेच की लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आपण नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणापासून पाहिलंय की एकाच दिवसामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना पैसे जमा होतात. 31 डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला होता आणि त्याच दिवशी जवळपास 90% लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले आणि काही 10% 1 जानेवारी 2 जानेवारीला झाले. त्याच पद्धतीने काल दिनांक 13 जानेवारी रोजी अनेक लाडक्या बहिणींना, जवळपास 90% लाडक्या बहिणींच्या खात्यावरती राज्यातील सर्वच विभागामध्ये, मग सातारा असेल, अहिल्यानगर असेल किंवा गडचिरोली असेल किंवा आपला कुठलाही जिल्हा असेल, नागपूर असेल, पुणे असेल, सर्वत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत. आणि काही प्रमाणामध्ये बँकेची अडचण असल्यामुळे, नेटवर्क इश्यू असेल, सर्व्हर प्रॉब्लेममुळे ज्या महिला बाकी आहेत त्यांचे देखील वितरण आज पार पडेल आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी पैसे जमा होतील. कोणाचे? ज्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे आले होते अशा सर्व महिलांचे. कारण नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे आलेल्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे. परंतु राज्यामध्ये विविध म्हणजे लाखो महिला अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबर महिन्याअंतर्गत 1500 रुपये आले नव्हते. नोव्हेंबर महिन्यापासून त्यांचा लाभ अचानकपणे त्या ठिकाणी बंद झाला होता. खरं पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु नोव्हेंबर महिन्यापासूनच अनेक लाडक्या बहिणींचा, लाखो लाडक्या बहिणींचे पैसे त्या ठिकाणी बंद केले. आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे आले नव्हते त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे आले आहेत का, असा देखील प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी करत आहेत. तर त्या देखील प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी मी सांगितलं की आज देखील वितरण सुरू राहील. आज देखील पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तुम्ही म्हणाल की आज मकर संक्रांत आहे, मग सुट्टी आहे का, तर बँकांना सुट्टी वगैरे नसते आणि डीबीटी ट्रान्सफर रविवारी देखील होत असते, त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता यातील काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण घेणार आहोत. तर मी सांगितल्याप्रमाणे वितरण मोठ्या प्रमाणावर कालच झाले, म्हणजेच की एकाच दिवशी राज्यातील विविध लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले. अनेकांना खपाखप त्या ठिकाणी आपण म्हणू किंवा खटाखट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 1500 रुपये त्या ठिकाणी जमा झाले. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नोव्हेंबरचे पैसे न आलेल्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का आहे, कारण त्यांना डिसेंबर महिन्याचे देखील पैसे आलेले नाहीत. अनेक लाडक्या बहिणी आहेत, लाखो लाडक्या बहिणी आहेत की ज्या विचारत आहेत, आम्ही आमची ई-केवायसी योग्य केली होती, आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये देखील पात्र आहोत, तरी देखील आमचे पैसे का बंद केले गेले आहेत, याबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या. तसेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी देखील कोणत्याही प्रकारची अपडेट दिली नाही. नक्की किती महिलांना पैसे येत आहेत, किती महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, काहीच समजत नाही, कारण कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी GR देखील येत नाही आहे. म्हणूनच हे वितरण नक्की किती लाडक्या बहिणींना होतंय, किती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत आहेत, काहीच समजायला मार्ग नाही. सरकारने याबाबत स्पष्टता देणे अत्यंत आवश्यक असणार आहे, कारण लाखो लाडक्या बहिणींना
या ठिकाणी योजनेचे पैसे आले नाहीत, ठीक आहे. ई केवायसी चुकली असेल, त्यांचे पैसे तुम्ही बंद केले, ते देखील मान्य आहे. लाडकी बहीण योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र नाहीत, त्यांचे पैसे तुम्ही बंद केले, ते देखील मान्य आहे. परंतु ज्यांनी ई केवायसी केली आहे, ज्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत, तरी देखील त्यांचे पैसे आले नाहीत, अशा महिलांचे काय? अशा महिलांबाबत लाखो लाडक्या बहिणींना सरकारने मोठा धक्का दिला आहे आणि याबाबत सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी. याबाबत आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही कंटिन्यू मागणी करणार आहोत. तुम्हाला देखील नोव्हेंबर महिन्यापासून पैसे बंद झाले असल्यास तुमचे नाव आणि तुमचे गाव देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून किती लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील पैसे मिळाले नाहीत हे आपल्याला समजणार आहे. तुर्तास ज्या लाडक्या बहिणींना पैसे आत्ता आले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि सर्वांना 1500 रुपयेच येत आहेत. आता जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो देखील येत्या काही दिवसांमध्ये वितरित होईल, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती हप्ते मिळाले, तसेच डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत का, नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र.